कोणी अर्ज टाकायचा हे काही कोणी कोणाला सांगायला जात नाही आणि कोणी मागे घ्यायचा हे पण कोणी कोणाला सांगायला जात नाही. त्याच्यामुळे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी घेतला असेल मागे. प्रियताई असं पण म्हणाले की मी 4 वेळा ईव्हीएममुळे तिला जिंकून आलेली. आता प्रत्येकाचं आपापलं परसेप्शन आहे, आपापले विचार आहेत. आम्हाला 100% वाटतं की ईव्हीएममध्ये घोटाळा आहे. आता त्यांना नसेल वाटत. हे बघा, जेव्हा मशीन आहे ते मशीनवरती शंका घेण्याचं काम हे इंडिव्हिज्युअली केलं जातं. आणि माझं असं स्पष्ट मत आहे आजही, जे माणूस तयार करतो, म्हणजे मी एखादी गोष्ट तयार केली तर त्याच्यात काय बदल घडवायचे हे मलाच माहिती असतं. आणि मग जगातल्या सगळ्या देशांनी ईव्हीएम का बाजूला केलं, काहीतरी असेल ना थोडंसं तरी. मतदानाच्या प्रक्रियेमध्ये 1% संशय येणं हा देशाला घातक आहे, असं जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. जर्मनीमध्ये पण मशीन होती. जेव्हा तिथे काही जणांनी त्याच्यावरती शंका व्यक्त केली, सुप्रीम कोर्टाने सांगितलं इलेक्शनच्या बाबतीत शंका व्यक्त झाली, संपलं, विषय संपला, काढून टाका. सर 27 तारखेला तुम्ही बीडला जाणार आहे. 27 ना 28 28ला बीडला जाणार आहे. कशा प्रकारची किती कार्यकर्त्यांना घेऊन जाणार? कार्यकर्ते काय तिथे कार्यकर्त्यांना उभं राहायला जागा नसेल, 1-2 लाख माणसं जमणार आहेत तिथे. मी कशाला इथनं घेऊन जाऊ? मी आपला पाहुणा म्हणून जाणार आणि पाहुणा म्हणून परत येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.